किलीव जिल्हा परिषदेसाठी साहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी पाठिंबा देत दर्शवला आहे भाजपला. काय सांगाल? आज खरं तर दादासाहेब आणि त्यांची सर्व टीम ही खरोखर भाजपच्याच विचाराची टीम, परंतु त्यांना लोकांनी सांगितलं की तुमच्या पाठीशी आम्ही असल्यामुळं, आणि त्यांना ग्राउंड रिपोर्ट पण त्यांच्या बाजूनं होता. त्यांना जिल्हा परिषदसाठी लोकांनी फोर्स करून उभा केलं, फॉर्म त्यांनी भरला होता. परंतु आपल्याच मतामध्ये विभागणी होऊ नये आणि जे काम न करणारी लोक आहेत त्यांचा फायदा होऊ नये, ह्या गोष्टीसाठी दादासाहेबांनी आज जिल्हा परिषदचा अर्ज माघारी घेतला. त्यांचं शिंगोर्णी हे त्यांचं गाव आहे आणि त्या शिंगोर्णी गावासाठी पाणी मिळालं पाहिजे, नीरा देवगरचं पाणी मिळालं पाहिजे. मी अनेक वर्षाचा संघर्ष करतोय आणि माझ्या पाठीमाग कुठं तर ताकद उभा राहिली पाहिजे आणि गावाला पाणी आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर गावातील जे डीपीचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, तळ्यांचा दुरुस्तीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. ते दादासाहेबांची भूमिका त्याच प्रश्नासाठी जिल्हा परिषद त्यांनी निवडणूक लढवणार होते. परंतु हे सर्व प्रश्न भारतीय जनता पार्टीच मार्गी लावू शकते हे त्यांना लक्षात आले आणि त्यांना एक विचारधारा की भाजपच आपली कामं करू शकतं. तर वेगळा विचार होऊन जर समजा विरोधकाला फायदा व्हायला, म्हणजे जी काम न करणारी लोक आहेत त्यांना ह्याचा फायदा होऊ नये, यासाठी दादासाहेबांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आज जो निर्णय घेतला आहे त्याचं मी स्वागत करतो. आणि त्यांचा जे विकासाचे जे जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी भविष्य काळामध्ये दादासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण राम सातपुते साहेबांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा राहू, एवढा या ठिकाणी म्हणजे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. तुम्ही आज भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत आहे. माझ्या गावचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे, त्यामुळं मी त्यांना पाठिंबा देण्याचा म्हणजे विचार केला आहे. आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच आपल्या भागाचा किंवा आपल्या गावचा विकास करू शकते, ह्याच्यासाठी आमच्या सर्व गावकऱ्यांचा निर्णय झाला आणि मी भारतीय जनता पार्टीला म्हणजे हे करतोय, समर्थन करतोय. ओके, धन्यवाद. आता या माध्यमातून दादासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे. एकंदरीत वातावरण कसं आहे तिकडे? वातावरण छान आहे आणि दादासाहेबांची एकच इच्छा आहे की गावचा विकास झाला पाहिजे. बरेचसे प्रश्न आमच्यात डीपी असतील, तळ्यांचे असतील, रस्त्यांचे असतील आणि जास्तीत जास्त आमच्या गावाला म्हणजे तळ्यांची गरज आहे. म्हणजे तळे आहेत तर दुरुस्त, तळ्यातनं लिकेज वगैरे भरपूर असं आहेत. एक मोरे वस्ती तळं आहे, काटकर वस्ती तळं आहे, पण अशी बरी तळे आहेत. ह्या तळ्यांचा प्रश्न त्यांच्या म्हणजे बरेच दिवस झाले डोक्यातला आहे. हे आजचा नाही, जवळजवळ 10 वर्ष झालं त्यांच्या डोक्यातलं, ती मार्गी लागला नाही. आणि त्यासाठी त्यांनी ती आज जी निर्णय घेतला आहे की त्यासाठी घेतला आहे. डीपीचा प्रश्न असतील, काय जण म्हणजे त्यांनी शब्द दिलेलं काय विरोधकांनी पूर्ण होऊ दिले नाहीत किंवा काय बऱ्याचशाच अडचणी आलेल्या आहेत, ते पूर्ण अडचणी करायसाठी त्यांनी आज शब्द घेऊन भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला आहे. राहुल दादा, तुम्ही काय सांगाल आता एकंदरीत किलीव जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण कसं आहे आता एकंदरीत भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे जनतेनं डोक्यावर घेतलेलं आहे. लोकांमध्ये एक लहर आहे. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा नगरपालिकांचं जे इलेक्शन झालं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या इलेक्शनमध्ये भाजपचा झेंडा सर्वस्वी लोकांनी भाजपला स्वीकारलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिंगोर्णी गावामधून जिल्हा परिषदेसाठी दादा मुंजे साहेबांनी एक फॉर्म भरला होता. तर तो त्यांनी गावाच्या विकासासाठी, शिंगोर्णीतले काही लोकांचे प्रलंबित प्रश्न होते ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणून, आणि एक भाजपला आपण जर सपोर्ट केलं तर नक्कीच गावचा आपला फायदा होईल. गावातील लोकांचे लाईटचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील, नीरा देवगरसाठी शिवराज पुकळे यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि त्या पाण्याची आशा भाजपकडूनच ती पूर्ण होऊ शकते लोकांची. तर त्या एवढ्या सगळ्या कारणासाठी मुंजे साहेबांनी आम्हाला समर्थन दिलं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. निश्चितपणे त्यांच्या लोणारे समाजाच्या मताधिक्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला नक्कीच होईल आणि शिवराज पुकळे उमेदवार निवडून येतील ही 100% मी खात्री देतो.